आपल्या सर्वांनाच खरं वाटत नाही की महाराष्ट्राचा एक पोलादी पुरुष, धाडसी नेतृत्व आज आपल्यात नाहीये. आम्ही तवशिगडला होतो, जिल्हा परिषदेच्या प्रचाराचा नारळ फोडत होतो. ज्या पुण्यावरून बहिणीचा फोन आला, आणि ती रडतच म्हणत होती, जे झालं ते खूप वाईट. या जिल्ह्यावर असलेले प्रेम, आपल्या तालुक्यावर असलेले प्रेम, एक विकासापासून आपण वंचित राहील. कुठलीही विकासाची गोष्ट सांग, त्या माणसाने कधी पक्ष बघितला नाही. कुठला पक्ष आणि कुठली जात बघितली नाही. खूप अनुभव आहे गेल्या 30-35 वर्षापासूनचे दादांचे अनुभव. सांगित बसलं तर अख्खा दिवस. एक फणसासारखं वरून कठीण वाटणारं नेतृत्व, खूप हळवं होतं, खूप मऊ होतं. प्रत्येकाला सन्मान देण्याचं काम दादानी केलं. एखादं चुकत असेल, प्रचंड रागराग पण करायचे. कारखान्याच्या जे कंपाऊंड वॉल होत नव्हतं, उशीर लागत होता, त्यांना तो कारखाना एक मॉडेल करायचा होता. कारखान्याचं कंपाऊंड वॉल झाल्यानंतर मी झाडं लावणार, मधले रस्ते करणार, एक स्वच्छता आदर्श, एक टापटीकपणा त्या व्यक्तीच्या अंगात होता. आणि मला कंपाऊंड वॉल फक्त रागराग करायचा, तुझं झालं नाही, तू अजून लक्ष दिलं नाही, परंतु मला ते करून घ्यायचं. आणि या सर्व गोष्टीमध्ये सन्मान पण खूप. वक्तशीरपणा आता उल्लेख केला. सकाळी 6 वाजता दादा कारखान्यात मला सांगितले की उद्या येणार आहे, सकाळी लवकर येणार. आता 7-8 वाजता नेता म्हणजे किती वाजता उठतो आपल्याला सगळ्यांच माहित आहे. लातूरला मुक्कामाला होते आणि मी आपलं तयार झालो आणि दुसऱ्या नावाच्या पीएला फोन केला की किती वाजता पोहोचतो. त्यांनी सांगितलं की कारखान्यापासून 20 किलोमीटरवर आहे. मी शॉक, इथून कारखाना 20 किलोमीटर, त्यांनी 20 किलोमीटर, त्यांच्याबरोबर पोलिसाचा ताफा, मी कधी पोहोचणार. कपडे गपकन घातले, ड्रायव्हरची वाट बघितली आणि कधीही चालवलं. एवढी फास्ट गाडी चालवून कारखान्यात पोहोचलो. 2 मिनिट टाकलं, म्हणलं दादाच्या नंतर मी पोहोचणं कसं शक्य. गेल्याबरोबर दादा हजर. 6 वाजता येऊन ही व्यक्ती, मला वाटते नगर परिषदेची निवडणूक लागत होती. जिल्हा वाईज पक्षाची आढावा बैठक होती मुंबईमध्ये. आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथं होतो. धाराशिव जिल्हा पुकारल्याबरोबर आम्ही मध्ये गेलो. गेल्याबरोबर मला विचारलं कारखाना कधी चालू झाला. मी अगोदरच माहिती घेतली होती, अजून चालू झाला नव्हता, परंतु आदल्या दिवशी क्रशिंग चालू झालं. मी दादा काल चालू झालं, मग कितीने चालेल, किती दिवस चालेल, किती क्रशिंग होईल. म्हणजे पक्षाचा विषय दुसरीकडेच. मला हाच प्रश्न केला. माझ्या बाजूला राहुल मोठे होते. राहुल मोठेला विचारला, तुझा कारखाना कधी चालू झाला, किती क्रशिंग झालं, तुमच्याकडे ऊस किती आहे, किती दिवस चालेल. आणि सगळ्या पुढे सांगितलं. म्हणजे सर्व महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी, जिल्ह्यातली सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व प्रमुख कार्यकर्ते पुढे सांगितलं की हा कारखाना मी माझ्या फायद्यासाठी घेतला, पैसे कमवायसाठी घेतला. हा कारखाना माझ्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी,
आणि त्या भागातील शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मी हा कारखाना घेतलाय. हे असं 10 बोलले होते, परंतु सगळ्यासमोर असा उल्लेख करून त्यांनी सांगितले की अजून तेवढ्या लोकांनी सांगितलं कंपाऊंड वॉल ताबडतोब कर, मला तिथं तुला हे करायचं. त्यांची टापटिप्पणा मी खूप जवळून बघितली. एक दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मी त्यांच्या गाडीत होतो. अंबालिका कारखाना, दौंड कारखाना सर्व फिरून दाखवलं. दौंड कारखान्यावर एक व्यक्ती, तो मजूर खुरपत होता एका झाडाच्या खाली. गाडी थांबवली, त्याला बोलून घेतलं, माझं एक काम करताय का? त्या मजुराला सुद्धा माझं एक काम करताय खोदत. तो दगड तिथं पडलाय, तो उचलून बाजूला. म्हणजे स्वच्छता. दुसऱ्या तिथं कॉलनी खूप छान केली. त्याच्या बाजूला एक कुरकुऱ्याचं पाकिट पडलेलं होतं. एवढीला खाली उतरवलं, ती कुरकुऱ्याचं पाकिट पाहून डस्टबिन मध्ये टाकलं. एवढी स्वच्छता, म्हणजे कारखान्यावर सुद्धा स्वच्छता. घरात तर काही विषय नाही. ज्यावेळेस बँकेच्या उद्घाटनाला दादा आले, मी काही करा परंतु कुठंही धूळ दिसायला नको, कुठंही अस्वच्छता राहायला नको, याची पुरेपूर काळजी घेतली. आणि त्या बँकेच्या ह्याच्यामध्ये एक चूक आमची होती की आमच्या मॅनेजरच्या पुढे एक काच थोडासा कट झालेला. आता एवढा मोठा काच, एवढा महागडा काच कशाला बदलायचं, आम्ही तसंच ठेवलं. सगळं बघितलं आणि हे काय म्हणजे बरोबर तिथं त्यांनी चूक काढली. आणि खूप चांगली बँक ही इमारत झाली. बघून जरा म्हणले, सुरेश ही बँक तू उभा केली का? भाऊसाहेब वगैरे. मी म्हणलं, दादा भाऊसाहेब 88 ला वारले, 96 ला माझ्या राष्ट्रात कौतुकी केलं. आणि पुन्हा सांगितलं की मी ज्या वेळेस पुढच्या वेळेस येईल अशी स्वच्छता पुढे दिसते. स्वच्छतेवर टापटीपण, वक्तशीरपणा त्या व्यक्तीमध्ये खूप मोठे चांगला गुण. कारखान्यावर आले, मीटिंग चालू व्हायच्या अगोदर मी जरा थोडंसं बाहेर थांबलो. ते म्हणले, सुरेश घरात. मी बाजूच्या समोरच्या खुर्च्या इकडे साईड अलीकडे सरक कोपऱ्यावर. दादा इथं खुर्चीवर टेबलावर जर बसले, आपण कसं बसणार त्यांच्या बाजूला? साईड नाही, इकडे कोपऱ्यात बसून नाही, इकडे बाजूला बसून, म्हणजे चेअरमन पदाचा सन्मान. असे प्रचंड आठवणी. म्हणजे आमचे पालक गेलेले आहेत, आपल्या सगळ्यांच्या इथल्या सगळ्या नेते मंडळीला आमचे चौगुले साहेब, तुझा ज्ञानदेव, कधी न्यायदास त्यांना म्हणायचे, तुझा ज्ञानदेव सकाळीच येऊन गेला. अशा सगळ्या गोष्टी, सगळ्यावर उमरगा तालुक्यावर खरंच प्रचंड प्रेम त्या माणसाला. बसवराज पाटील साहेबाला खूप चांगल्या पद्धतीनं बाजूला घेऊन ठेवून बोलायचे. स्वामी साहेब म्हणले, एकदा आपली दादांना भेटायचं, पण भूकंपाच्या प्रश्नासंदर्भात जायचं. मी म्हणतो, आपण थोडंसं आता आपल्याला माहित आहे किंवा थोडंसं लाडक्या बहिणीच्या या ह्याच्यामुळे पैशाची अडचण आहे, आपण थोड्याशा दिवसांनी एकदा आम्ही दादांच्या कानावर घातलो. आमदार साहेबांनी म्हणले की आपण त्याच्या संदर्भात सर्वजण आपण एकत्र जाऊन भेटू. म्हटलं थोडंसं, कारण एकदा चर्चा झाली, थोडंसं थांबूया आणि याच्या डिसेंबर नंतर, म्हणजे कालच्या ह्या डिसेंबर नंतर आपल्याला एक शिष्टमंडळ सर्वपक्षीय आपण या भूकंपाच्या विषयावर जाऊया. अशा पद्धतीचं आमचं नियोजन ठरलेलं होतं. डोक्यात खूप साऱ्या कल्पना होत्या, परंतु आज असं घडलं. म्हणजे आज आपण त्यांच्या कुठेतरी, परवाच आम्ही चर्चा केली की दादा शेवटची 2 म्हणजे भेटी काय विचारलं असेल, पक्ष नाही, काय नाही, कुठं काय जिल्हा परिषद नाही, कुठं नगर परिषद नाही. म्हणजे नळदूरच्या नगर परिषदेच्या इलेक्शनला आले होते, पुढं हात देऊन बेसिनला होते त्या शपीच्या इकडे. शपीला सांगितले, सुरेश बिराजर कुठे आहेत बघ. मी मागच होतो, दादा चला जेवण टेबल. पूर्ण प्रश्न त्या सीएनजी प्रोडक्शन. मग ते सीएनजी किती चालू झालं, त्याचा रेट किती, कुठं विकतो, महानगर बरोबर करार कितीचा झाला, त्याचा कॉस्ट किती. शेवटी एक प्रश्न केला किंवा त्याच्यापासून एक चांगला खत निघतो, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, त्याचं एनपीके किती. मला सगळंच माहिती होतं ते, पण एनपीकेचं काहीच म्हणतो. अरे म्हणलं, तुम्ही युनिट चालू करताय आणि ते तुम्हाला माहिती नाही. म्हणजे एनपीके जे त्या खतामध्ये पाहिजे, त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट ऍड करावं लागतं, ते आम्ही अजून चालू केलं नाही, म्हणजे विक्री चालू केली म्हणजे माहिती घे. आणि या संदर्भात खूप चांगला प्लॅन
शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला आहे, हे खत चांगलं आहे. त्याच्या अगोदर अतिवृष्टीला बोंब परांड्याला आले होते, त्या दिवशी पण गाडी टोटल त्या अशी येते. कसं झालं, कसं करतं, किती हे होतं, परवडतं का, मग त्याच्यामधून शेतकऱ्याला काय भाव मिळतो, नेपियर ग्रास, मग त्याच्या आपल्याला भाव किती देत आहे, सगळ्या गोष्टीमध्ये त्या व्यक्तीनं कधी राजकारण विरहित एक विकासाचा दृष्टिकोन असलेला हा नेता आज आपल्यात नाहीये. बोलायला गेलं तर खूप आहे, जास्त हे करत म्हणजे बोलत जर बसलं तर खूप आठवणी आहेत, बारीक सारीक आठवणी आहेत. कितीतरी वेळेस जेवायला घेतल्याशिवाय ते, परवा आम्ही राहुल बंगोटे साहेब आम्ही बारामतीला गेलो होतो एका विषयावर, जिल्हा बँकेच्या विषयावर, आणि त्याला माहितच नाही आम्ही येऊन बसलोय खाली. म्हणजे पीएनं सांगितलं दादा निघाले गाडीत रोडवर, म्हणजे दुसऱ्या गेटनं पुढे आले, तिथं लगेच ते अरे म्हणलं तुम्ही आलात मला माहितच नाही, नाश्ता कर, चला नाश्ता. नाही दादा आता तुम्हाला एक गडबड आहे आणि चल. नाही नाही म्हणले तुम्ही, मग पुन्हा नाही, आम्ही नाहीच म्हणतो दादा तुम्हाला वेळ आहे का, तुमच्या मुलाखती आहे. गाडीत बसले आणि बारामतीमधून जात असताना प्रत्येक गोष्ट सांगत होते, हे बघ हे जिम केली, त्याच्यामध्ये सुद्धा पोरांना आता जिम कर. हो दादा आम्ही बघितलं म्हणलं वॉकिंग करताना, मधल्या त्या सेंटरच्या ट्रॅक मधून वॉकिंग करताना बघत, म्हणजे असं उत्साहानं अभिमानानं सांगत होते की अशा पद्धतीचं शहर डेव्हलप मी केलं. त्याला अभिमान वाटत होता. तुम्ही त्या रस्त्यानं आले का, त्या रस्त्यानं बघितलं का डिवायडर, ह्या म्हणजे बारीक सारीक गोष्टी त्यांनी करायच्या आणि तुम्ही करा, तुमच्या भागात करा. आणि किती मला आठवतं एकदा धाराशिवला आलो होतो आणि मला वाटतं गौडगावला एखाद्या त्यांचे बीए होते माग, त्यांच्या घरी जेवायला जायचं होतं. जात जात एका ठिकाणी तिथला सरपंच थांबला, रोडवर थांबला होता हार घेऊन. दादा मी सरपंच आहे असं म्हणून त्यांनी गाडी थांबल्यावर हार घातला. तू सरपंच आहेस, अरे रस्त्याच्या कडला बघ म्हणले, ते पान मुक्त करा, किती घाण आहे. त्याला एवढं झाडलं ना ते बिचारा खाली ना. विषय काय होतो, त्याला झाडलं म्हणजे अपमान नव्हता, परंतु ती स्वच्छता, कारण जात रोडवर घाण दिसत होतं, लोकांनी शौच केलेलं दिसत होतं. या गोष्टी त्यांना अजिबात आवडायच्या, अजिबात आवडायच्या. कुठल्याही गोष्टीचं तुम्ही सांगा, आता संजय पवारने सांगितलं की पाणी पुरवठ्याचा विषय होता, आमचे बेंबळगीबाई नगराध्यक्ष होते आणि ते त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलं पाणी पुरवठ्याच्या की दादा हे काही होत नाही, उमरगा शहराला ह्याचं रिपेमेंटच होत नाही, ह्याचं मेंटेनन्स होणार नाही आणि ह्याला पैसे कसे द्यायचे, असंच वाक्य. दादा म्हणलं ते बेंबळगीताई आपली राष्ट्रवादीची नगराध्यक्ष आहे आणि असं कसं होतं म्हणलं, ही योजना अर्धवट झालेली आहे, समुद्रापर्यंत झाली अर्धा राहिलेली. मग त्याला विचारले अरे तो हा निधी आहे ना, म्हणलं हो दादा तो निधी आणला. देऊन एका वाक्यात एका शब्दात म्हणजे कुठलाही तुकडा पाडायचा, कुठल्याही गोष्टी बघतो करतो काय नाही. आणि कितीतरी वेळेस एखादं काम असेल जाऊ दे होत नाही, काय तर सांग एखादं काम होतंय फटकन, आणि त्या त्या व्यक्तीने कधी एखादं अधिकाऱ्याला सेक्रेटरीला सांगितलं असेल आणि ते होत नाही, असं कधीही घडलेलं नाही. एखाद्या सेक्रेटरीला फोन केला ना आम्ही गेलो तर ते कधी वाट बघत बसायची की दादांचा फोन आलता त्यांची व्यक्ती येते. अशा पद्धतीचं हे नेतृत्व आज आपल्यातून नाहीसं झालेलं आहे. या जिल्ह्यावर, आपल्या तालुक्यावर आणि विकासाच्या प्रश्नासंदर्भात जे जे झगडत आहे त्या सगळ्यावरच आज खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या दादांच्या पवित्र अस्थीला विनम्र अभिवादन करतो आणि बेराजदार कुटुंबियाच्या वतीनं, भाऊसाहेब बेराजदार कारखाना असेल, बँक, सर्वांच्या वतीने एक आमचं आधारवड कोसळलं, त्यांना विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धा.